श्रीमच्चक्रधरांद्रि पंकजरता संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंदल्लादिता चिद्रम्मादिपलोग पुष्पजनिता नंदादिसारोजिता सद्धर्मोक्तिसुरांजिता मधुकरा श्रीनागदेवानं सर्वज्ञ श्री स्वामी चक्रधरांनी सांगितलेले 114 दृष्टांत अंतिम टप्प्यात आपण आज आहे। उद्या शेवटचा टप्पा आहे, पण आज सेकंड सेमी फायनल ज्याला म्हणतात, उद्या फायनल। दृष्टांत आपण श्रवण करतात स्वामी चक्रांच्या सांगितलेले 114 दृष्टांत। कोणता दृष्टांत कोणावर निरोपला आणि किती नंबरची लीळा आहे ही पण आपण ऐकलेली आहे। त्यामुळे आता तुमचे दृष्टांत एकदम तोंडीपाठ झालेले आहेत। तुम्हाला जर विचारलं वेवाचा दृष्टांताची लीळा किती आहे तर फटकन तुम्ही सांगू शकता या नंबरची लीळा आहे, कारण प्रकारच तुमचं काय झालेलं आहे, सर्वात तोंडी पाठ झालेला। आम्ही कसं आहे, आम्हाला कसं आहे, पळत पळत विद्या जाय, आम्हाला सर्व पावर लागतं, पण आपण सर्व एक छंदी प्रज्ञावाले। आपण हे दृष्टांत एक निष्ठतेने श्रवण केले, त्याच्यामुळे आपले पाठ असणे स्वाभाविक आहेत। दृष्टांत परिसाचा आपण घेणार आहे। माग होता आधारीय परिसाचा, आता आहे फक्त परिसाचा। लापणिक आहे, संबंधे जीवाचे जीवत्व जाये वस्तुत्वही। शेवटी शेवटी दृष्टांतही शेवट करत असताना प्राप्तीच्या वाटचालीकडे जीवाला नेत आहे। संबंधे जीवाचे जीवत्व जाये, जीवाचं जीवत्व निघून जातं, वस्तुत्व येतं, सारभूत वस्तू होते, जसा परिसाचा। माग आधारे परिसाचा होता, आता काय आहे, परिसाचा आहे। लीळा मात्र एकच आहे। महादायसाला हा दृष्टांत हाही निरूपण केलेला आहे। पूर्वार्ध 477 महादायसा परिसा दृष्टांत कथन। दृष्टांताची लीळा आपली पाठच असेल। पूर्वार्ध 477 नंबरची लीळा आहे। माहीतच आहे तुम्हाला, महादायसाच्या वडिलाचं नाव वायनायक होतं। आणि महादायसा स्वामींची सेवा करायला लागली, हे पित्यालाही पसंत पडलं नाही। पहा लोक किती विचित्र आहेत, चांगलं केलेलं वडिलाला सुद्धा पसंत पडत नाही, वाईट केलेलं मात्र घरादारा सगट शेजारा सगट सर्वाला काय होतं, पसंत पडत असतं। एखादा पोरगा पोरगी घेऊन पळाला ना, सर्व वाड्यामध्ये पसंत पडत, काय हरकत नाही। पण त्यांनी बदनामी केली ही काही पसंत पळतेच। जो चांगला माणूस आहे त्याला पळत नसेल, पण बाकीच्यांना पळत काही नाही। 1-2 महिना गेला की परत त्यांचं जैसे थे। परंतु हा वायनायक महादायसाला
बद्दल ओरडायला लागला, माझी पोरगी वाया गेली. स्वामी चक्रांच्या नादी लागली, माझी पोरगी वाया गेली. स्वामींनी सांगितलं, स्वामींना महादाईसांनी सांगितलं, जी असा वायनायक म्हणतो. स्वामी म्हणतात म्हणू द्या बाई, तुमचेनी त्याशी काही गोमटे आती, तुमच्यामुळं त्यांना काही पुण्य होतं हे काही सांगू शकता का तुम्ही? म्हणून तेव्हा आधारे परसाचा दृष्टांत निरूपण केला. एका महात्म्याजवळ आधारी म्हणजे कमरेला परीस राहतो, माहीतच आहे तुम्हाला. दारीत तिथं टिरट पाणी पळत राहतं. एकाच्या ओसरीमध्ये थांबतो. थोडक्यात सांगून देतो दृष्टांत. आणि सर्व लोखंड त्याच्या खुश होतो. तो सर्व लोखंड त्याच्या उशाखाली आणतात आणि तो परीस त्याला काय करतो, स्पर्श करतो आणि निघून जातो. पुढची लीळा तुम्हाला माहिती आहे. असा आधारे परशीचा दृष्टांत महादाईशाला निरोपताना त्याच्याच खाली परिसाचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. परत चरित्रामध्ये कसा आहे तो, परिशे लोहो लाईजे हा दृष्टांत आणि त्या दृष्टांतामध्ये फरक. परिसो लोह लाईजे, परिस हा लोहाला लावल्यानंतर तेने करून गंधमा काळीमा कठीणपणा जातो. लोखंड गंजलेला आहे, लोखंड घाण आहे आणि अशा घाण लोखंडाला जर एखाद्या परिसाचा स्पर्श झाला तर काय होतं, त्याची गंधिमा काळीमा कठीणपण काय होतं, निघून जातं आणि तेज वर्ण येते. आणि 52,000 रुपये तोळा, किलो नाही. हां, नाही तर किलो म्हटलं की उद्याच तुम्ही जळगावचा रस्ता धरसाल. त्याला पोथी संपताना बाबांनी सांगून दिले की 52,000 रुपये किलो काय झालं, म्हणजे चांदीपेक्षा सुद्धा किती झालं, स्वस्त झालं. असं नाही, 52,000 रुपये काय आहे, तोळा आहे. असं उदयने सांगितलं. आपल्याला काय बाजार गिजार समजतं नाही समज. मग कनक ऐशे नाव होई, त्या लोखंडाचं नाव बदलतं आणि त्याचं नाव सुवर्ण असं होतं. आणि का ते विधी, कोणाला आवडत नाही सोनं? हां, कोणाला आवडत नाही सोनं? तैसे शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष येणे करून जीवाचं जीवत्व जाय. तसं शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष हे दिल्यानंतर जीवाचं काय जातं, जीवतत्व जातं आणि ईश्वरीचे सगळेही गुण येतात. ईश्वरीचे गुण येतात. जीवाचं जे अधमती अधगती अधरती ह्या नष्ट होऊन जातात, ऊर्ध्व होतात आणि ईश्वराचे गुण येतात. पर आपले ऐश्वर्य अनेकादी जे हे नाही. परंतु तो जरी ईश्वराच्या आनंदाला पात्र झाला तर तो दुसऱ्याला आनंद मात्र देऊ शकत नाही. हे त्याच्यामध्ये शेवटपर्यंत कमतरता आहे. मग वस्तुत्व आहे, पर ईश्वर नव्हे. वस्तुत्व सारभूत वस्तू होते, पण ईश्वर मात्र तो जीवाचा होऊ शकत. कधीही जीवाचा ईश्वर होणार नाही. जीवाला जरी ईश्वराची प्राप्ती झाली तर जीव तो जीवच आणि ईश्वर तो तिथंही असंच राहणार. जीव तो जीवच, ईश्वर तो ईश्वर. हा दृष्टांत गोसाई महादाईचा प्रति हिरवळीने निरोपला. महादाईसाला हिरवळीला म्हणजे जालन्याला निरोपलेला लीळा आपल्याला सांगितलेली आहे. आपली लीळा पाठ झालेली आहे. आधारे परसाचा आणि या परिसाचा दृष्टांताची लीळा एकच आहे. पूर्वार्ध नंबर 477 लापनिक झालेला आहे. आता अन्वय. जीव स्फटिकाकार, स्फटिक म्हणजे काच, तो भी काळा नाही, वन वे नाही, टू वे नाही. काच कसा, पारदर्शक काच. पारदर्शक काच कसा राहतो, एकदम स्वच्छ आणि क्लीन अशा प्रकारचा पारदर्शक काच राहतो. तशा प्रकारचं जीवाचं स्वरूप मुळातच स्फटिक होतं, परंतु त्याला अविद्या मळ कर्म लागून ते खराब झालेलं होतं. परंतु आता परमेश्वराच्या प्राप्तीला जाताना त्याचं स्वरूप कसं झालं, काचासारखं स्फटिकाकार झालं. जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके.
स्फटिक बनण्यासाठी काय करावं लागेल? जीवाला संगत, जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाक. जशी संगत असेल तशा प्रकारचा जीव होतो. ज्ञानिया ब्रह्मीभूत करते. ज्ञानियाला काय करतात? ब्रह्मीभूत करतात. जीवे जे होये तेची हो जाणे, देवता हो जाणे उरू जाणे. देवता काय जाते? होते आणि उरते. पण जीवाला फक्त एक दिशी आहे परिसाच्या दृष्टांत. आता अर्थ परिसस्थानी ब्रह्मस्वरूप. परिस लागला म्हणजे काय आलं? परमेश्वराच्या स्वरूपाचा स्पर्श आला. लोहस्थानी ज्ञानियाचे स्वरूप. लोखंड कोण आहे तिथं? ज्ञानिया, विशेष ज्ञानी आहे, त्याचे स्वरूप आहे. लाविजे स्थानी दोहीचा योग करता तो उभय दृश्य. उभय दृश्य काय करतो? त्या अव्यक्त स्वरूपाची म्हणजे कैवल्य स्वरूपाची आणि जीवाची काय करतो? योग आणून देतो. तेने करून गंधमा म्हणजे मतीत राही. आता त्याच्याजवळ काय राहिले? फक्त मतीत राही. ऊर्ध्व अधमती, अधगती, अधरती या 3 मती आहेत. त्या मती गंध्यत्रय आहे. त्या काय करतात? त्याचं ऊर्ध्व करतात परमेश्वर. काळीमा म्हणजे जीवाचं स्वरूप ते अज्ञान आहे, ते अनुभव ज्ञान गेलं, त्याला काय देतात? अनुभव ज्ञान देतात. कठीणपण आहे ते काठिण्य, अतृप्ती, साध्यानंद निवडते. अतृप्ती जीवाचा दोष आहे. जीवानी काहीही खाल्लं तर तेवढ्यापुरतं समाधान वाटतं आणि परत दुसऱ्या दिवशी खायला वाटतं. आज कचोरी खाल्ली, उद्या खाऊ वाटत नाही का? वाटतेच. अशा प्रकारचा काठिन्यानं अतृप्ती आहे. ते सर्व दोष त्याचे काय होतात? निघून जातात आणि साध्य स्वरूपीचे बीक, जीव स्वरूपीचे चर्ट आणि कनक होय. त्याला सुवर्ण असे काय होते? संज्ञा येते आणि वस्तुत्व कैवल्य रूप होय. खरोखर तो परमेश्वराच्या आनंदात निमग्न होतो. या दृष्टांतापासून आता परमेश्वराच्या स्वरूपी जीव काय व्हायला लागले? पावन व्हायला लागले. आपण नाही. आपण काय आहे तेवढ्यापुरते 1 घंटा ऐकतो. 1 घंटा झाला की आपण कुठं पावन होतो? मनमंदिरी. आचार परअर्थ सांगतात. परिसस्थानी अधिकरण, लोहेस्थानी अधिकार्या, संग सांगात करी म्हणजे सोने होय. संगत चांगली असली की माणसाचं सोनं होतं आणि संगत बिघडली की माणसाची माती होते. काय होते? माती होते. आचारा विचाराचा निर्वाळा, गंधीस्थानी राजस्तमाचा निरस, काळीमास्थानी अविधी, अनाधिकार, अयोग्यता याचा नाश होतो चांगल्याची संगत धरली की. कठीणत्व ते प्रकृतीचे जाऊन त्याचं सलील आणि साद्रव अंतकरण होते. ते ये म्हणजे योग्यता, अधिकार उमटे, सुवर्ण ऐशे नाव होय. काय होतं? सोनं असं त्याला नाव होतं. म्हणजे आचरता जो पुरुष आहे तो ज्ञात विरक्त अशी त्याची काय होते? प्रसिद्धी होते. तो परिस्नव्ये म्हणजे तो अधिकरणाच्या दशेत अधिकरणाच्या दशेत न पाहू शकत. अधिक कार्या कधी अधिकरणाच्या दशेत पाहू शकत नाही. का? जे तिथं ईश्वर प्रवृत्ती लागते. अधिकरण होण्यासाठी ईश्वराची प्रवृत्ती अत्यंत गरजेची आहे. म्हणून जर ईश्वर प्रसन्नता वळवली, ईश्वराची प्रसन्नताला जिंकली त्यांनी, तर तो अधिकरण होतो. तो काय होतो? अधिकरण होतो. म्हणून अनुसरलेली पुरुषे उत्तम अधिकरणाची संग जवळीक करावी. उत्तम अधिकरणाची काय करायची? संगता करायची, जवळीक करायची, असं या दृष्टांतातून आचारपर अर्थी सांगितलेलं आहे. पुढे दृष्टांत चंदनाचा. सर दृष्टांत आता खूप चांगले आहे. कुठं परीस, कुठं चंदन. लापणिक आहे. ईश्वराचे सकळे गुण येती, पर तो ईश्वर नव्हे जैसा चंदनाचा. ईश्वराचे सर्व गुण येतात पण ईश्वरत्व त्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. कशा असतं? जसा चंदनाचा. चंदनाचा दृष्टांत कसा आहे तो आपण वाचणार आहे.
चंदनाच्या जवळिके म्हणजे चंदनाच्या जवळ, सुगंधता सुशीलता. चंदनाचं खोड जर ओरिजिनल असलं ना, त्याच्याजवळ गेले तर त्याचे काय येते, सुगंधता येते, सुशीलता येते. पर अनिका ते वेधीजे हे नव्हे, पण अनिकाला वेधेने हे ते करू शकत नाही. तशा प्रकारचे परमेश्वर सुगंध हे करू शकतो, परंतु अनिका ते वेधने. तैसे परमेश्वर सन्निधानात भक्ताचे विकार विकल्प स्वभाव येते, दोष उच्छेदून जाती, अनुभूती रती हे गुण येती. पर आपले प्रेम अनिकाशी देईजे हे नाही. म्हणजे चंदनाच्या जवळ सुगंधता सुशीलता येते, परंतु अनिका ते वेधीने म्हणजे चंदन गेलं आणि एखाद्या लोखंडाला घासलं किंवा एखाद्याला हाताला घासलं तर तुमच्या हाताचा एकदम वास यायला लागेल 6-7 महिने, असं होणार नाही. चंदनाचंच वास ते अनिकाला वेधून घेण्याचं काम करत नाही, त्याच्या सुगंधता त्याच्यामध्ये आहे, असं दृष्टांतात यांनी सांगितलं. तसं परमेश्वर भक्ताला अनुभूती रीती देतात, प्रेम देतात, पर अनिकाचे न दे. अनिकाला तो भक्त देऊ शकत नाही. अन्वय, परमेश्वर भक्ताच आपली अनुभूती रती देते. परमेश्वर भक्ताला आपली अनुभूती रती देतात. कशास्तव? चंदनाच्या दृष्टांताप्रमाणे. यापरी परमेश्वर जीवा ते उद्धरते. कशास्तव? चंदनाच्या दृष्टांताप्रमाणे. प्रस्तुत दृष्टांती भक्ताचे साध्य सांगत अशी. प्रस्तुत दृष्टांतामध्ये भक्ताला काय होणार आहे ते सांगतात. मागा वेळुवाच्या दृष्टांती. वेळुवाचा दृष्टांत झाला आहे. तो कसा राहतो? वेळू आतमध्ये पोकळ राहतो, बाहेरून भरीव राहतो. आतमध्ये काय राहतो? आणि तो चंदनाला कधी जवळ जाऊ शकत नाही. वेळुवाच्या दृष्टांती साधनरूप वेद सांगितला. या दृष्टांती उपसंहार साध्यरूप वेद सांगितला. चंदनाचा वृक्ष असे तर वृक्षच का म्हणितला ना, जो अपरोक्षी दुरोनी देखिला. अपरोक्ष ज्ञानामध्ये तो चंदनाचा वृक्ष त्यांनी म्हणजे परमेश्वर दुरून पाहिला. चंदन म्हणून जाणितला. जसा तो वृक्ष चलद्रूप नव्हे. वृक्ष हा या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी कधी जात नाही, त्याप्रमाणे परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप सुद्धा कसं आहे? अचल आहे, स्थिर आहे. असे म्हणून स्वानंदरमण नित्यत्व वर्तत असे. तया भवंती एवं जवळिका झाडे म्हणितले तिये स्थानी. जेतके साध्य स्वरूपे वेधले. त्यांच्या ठिकाणी झाडे जी आहेत ते कोणते आहे? जितके परमेश्वराच्या प्राप्तीला जीव वेधले ते सर्व झाडं त्या ठिकाणी काय करतात? आनंद घेतात. सुगंध स्थानी सुशीलता आहे, सुशीलता आहे. अनिका ते वेधीजे हे नये. या स्थानी भक्तापासून भक्तास दान वर्तत नाही. एखादा भक्त ईश्वर प्राप्तीला गेला किंवा एखाद्या भक्ताला प्रेम झालं, जशी उदाहरणार्थ बाईसा. स्वामींनी प्रेम दिलं, बाईसानी कधी दुसऱ्याला प्रेम देऊ शकली नाही. परमेश्वरच प्रेम देतात. परमेश्वराने ज्या जीवाला प्रेम दिलं ना, तो जीव दुसऱ्या जीवाला दान देऊ शकत नाही. का जे भक्ते दिधल्या दानाचा याचक. परमेश्वर दाता आहे आणि परमेश्वर फक्त काय आहे? आपला जीव काय आहे? फक्त याचक. याचक म्हणजे मागणारा आणि परमेश्वर देणारा आणि जीव घेणारा. जीव कधी दुसऱ्याला देऊ शकत काय देतो? आतापर्यंत मरेपर्यंत सत्ता देत नाही. मेल्यावर मृत्यूचं प्रमाणपत्र लावावं लागतं, तेव्हा ते कुठं नावावर उतरते. पण मरेपर्यंत म्हणतो काय आहे? माझंच आहे. म्हणून ते म्हणतात भक्त दिधल्या दानाचा याचक. त्याच्या स्वरूपाच्या ठाई परमानंद. परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठाई काय आहे? परमानंद. मला वाटतं चंदनाचा लीळा काही सांगितली नाही आपण, आणि तुम्ही बी आठवण दिली नाही.
चंदनाच्या दृष्टांताची लीळा आपली लावून गेली. उत्तरार्ध 615 नंबरची लीळा आहे. चंदनाच्या दृष्टांताची लीळा उत्तरार्ध 615. 22 त्रिदोष अच्छा उच्छेद अनुवादू. काय आहे? 615 नंबरची लीळा आहे. 22 त्रिदोष उच्छेद अनुवादू अशी त्या लीळेचं काय आहे? आदी आहे. एकदा महादाईसा स्वामींच्या जवळ बसलेली आहे. बाईसा गेल्यानंतरची लीळा आहे. महादाईसा स्वामींना विचारते, जीजी बाईसाला एवढा अहंकार होता आणि तुम्ही त्यांना प्रेमाचं दातृत्व केलं. स्वामी म्हणतात, बाई तिच्या ठिकाणी त्रिदोष होता. मार्गश्रेष्ठत्व, आचारश्रेष्ठत्व, ज्ञानश्रेष्ठत्व हे 3 तिच्या ठिकाणी काय होते? दोष होते. आणि आम्ही काय केलं, मेहकरपासून तर पैठणला जाईपर्यंत 6 महिने तिचं काय केलं? चिंतन केलं. आणि ते दोष काय केले? नासून टाकले. तरीही आम्हाला तिने काय केलं? पैठणला पाय पुसणं बसायला टाकलं आणि आपण आसनावर बसली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस. 3ऱ्या दिवशी कडिका एकही संचरली. स्वामींनी प्रेमाचं दातृत्व केलं आणि ती दळकन खाली पडली. महादाईसा विचारते, जीजी बाईसाचा असा कोणता अधिकार होता की तिला घरी जाऊन तुम्ही प्रेम दिलं? असं मागची तिने काय जोड जोडलेली होती? स्वामींनी सांगितलं, बाई म्हातारीशी ईश्वर सेवा घडली. मी तर सांगितलं की त्या बाईसाचा जो सासरा होता तो परमेश्वराचा काय होता? एक शेवडा परदृश्य अवतार होता आणि त्याची सेवा तिने केली. म्हणून घरात जाऊन काय दिला? संबंध दिदला. आणि तो अशा प्रकारचा त्रिदोष स्वामींनी तो काय केला? तिचा नष्ट केला. अशा प्रकारचं महादाईसाला निमित्त करून ही लीळा स्वामी चक्रांनी सांगितली. तेव्हा हा चंदनाचा दृष्टांत तेव्हा सांगितलेला आहे की चंदनाचा दृष्टांत असा आहे. मग आपलं चालू होतं, मग स्मृद्धी असावी मग द्यावी. जीवाजवळ काहीतरी स्मृद्धी पाहिजे, पैसा पाहिजे, तेव्हा तो दुसऱ्याला देईन. आज बी आपल्याजवळ आपण आपला पैसा म्हणतो, पण आपला नाही आहे. कर्मवसाने आपल्याजवळ आलेला आहे. आपली वस्तू कोणतीही असली की आपण तिला कुठंही घेऊन जात असतो. लक्षात ठेवा, ते जिवंतपणी हो का मेल्यावर हो. आपली वस्तू असती तर मेल्यावरसुद्धा आपण कुठं घेतली असती? आपल्यासोबत घेऊन गेलो असतो. मग आपण कधी पैसा नेला का? काही जात नाही, काहीच कधी सोबत जात नाही. म्हणून ते म्हणतात की जीवामध्ये स्मृद्धी नाही, देण्याची स्मृद्धी नाही. देण्याची स्मृद्धी नाही म्हणजे घेण्याचीच नाही. त्याच्याजवळ काय आहे? जीव हा भाड्याचा तट्टूचं घर आहे, निराधार आहे. मग तो स्वरूपे निरानंद तयाशी. मग परमेश्वर त्याला काय करतात? निरानंद असलेला जीव, ज्याला आनंदच नाही, अशा जीवाला परमेश्वर साध्य स्वरूपाचे गुण देतात. साध्य स्वरूपाचे गुण येतात आणि अव्यक्त स्वरूपी त्याला साध्य प्राप्ती देतात. आणि साधन आणि साध्याचा दाता तो कोण आहे? त्याचा उभयदृश्य म्हणजे चक्रधर स्वामी उपलक्षणे अवतार. आमच्या स्वामींची जर तुम्ही भक्ती एकनिष्ठतेने केली, आमच्या स्वामींची जर उपासना एकनिष्ठतेने केली, तर आमचा स्वामीच तुम्हाला कैवल्यपदी पोचून देणारा आहे. दुसरा या जगात कोणीही अवतार नाही. पुढा आचार परअर्थ, पुढचा आचार परअर्थ. चंदनाच्या वृक्षस्थानी अधिकारला वृक्ष. चंदनाचा वृक्ष आहे म्हणजे कोण आहे? अधिकारीला पुरुष, अधिकारी पुरुष आहे. त्या भवंती झाडे वेदती म्हणजे एकाला वेद, एकाला बोध, एकाला अनुसरण, एकाला चर्या, एकाला शास्त्र, एकाला व्युत्पत्ती उत्पन्नापूर्वक, एकाला स्मरण, अशा प्रकारचे झाड आहे.
आहे का नाही? कोणाला काय झालं आहे, कोणाला काय झालं आहे, कोणाला काय झालेलं आहे. आत्मलुब्धी, एकाला चतुर्विध दुःख आहे असे त्या भोवंती वेधलेले असते. त्या चंदनाच्या भोवंती हे सर्व झाडं काय आहे, वेधलेले आहेत, म्हणजे अधिकारी आहेत. परिमळाचे गुण येती, परिमळाचे म्हणजे चंदनाचे गुण यांना येतात. सुशीलता आणि सुगंधता. सुशीलता म्हणजे चांगलं वर्तन आणि सुगंधता म्हणजे चंदनसुद्धा चांगल्याच लोकांच्या घरी सापडणार. आणि चंदन ओरिजिनल आपल्याला भेटलं तर भेटलं, नाही दुकानात गेलो चंदन भेटलं की ते काय करतात, शेंट मारून साध्या लाकडावर, बाबळीच्या लाकडावर देतात. मोठं चंदनाचं झाड आणलं, याच्या काकाने ठेवलं. ते फक्त तो तस्कर कोण होता, वीरप्पन, त्याचा संबंध असला तर तुम्हाला चंदन ओरिजिनल भेटेल, नाही तर काही भेटणार नाही. आपण फक्त शेंट मारूच ते काय करतो, बेजार करतो. खूप ओरिजिनल चंदन आहे, पा घासतो, वास येतो. वास येऊ का नको येऊ, पण एकाला आला की तो म्हणतो हा मला बी आला, तो म्हणतो मला बी आला. अशी कंडिशन आपली. म्हणजे आपल्याला कसं आहे, एकाला आलं म्हणजे आपल्याला सर्वाला आलं. कारण नाही आलं तर त्याला आलं आणि मला नाही आलं तर आपलं काय होईल. एक गोष्ट आठवते मुलांची. लहान लहान मुलं क्रिकेट खेळत होते बाहेर, क्रिकेट गावाच्या बाहेर. मारुतीचं मोठं प्रतिमा होती. एकाने चेंडू मारला, तो मारुतीच्या बेंबीमध्येच गेला डायरेक्ट. मोठी बेंबी होती. चेंडू कुठे गेला, मारुतीच्या बेंबीमध्ये. उन्हाळ्याचे दिवस होते आणि कोणताही प्राणी गारठा काय करतो, शोधत असतो. नेमका तो चेंडू मध्ये गेला. त्याच्यामध्ये आधीच विंचू थंड हवेसाठी काय केलेला होता, दगडाची प्रतिमा होती, थंडी राहते, त्याच्यामुळं विंचू त्या ठिकाणी गेलेला होता. आता हा चेंडू काढायला गेला, त्या विंचूने याला काय मारला, डंक मारला. आता याला डंक मारला, हा कशाला याला सांगेन की मला विंचून, अरे या मारुतीच्या बेंबीत हात घातला की लय थंड लागतं. दुसऱ्याने घातला, दुसऱ्याला डंक मारला, तिसऱ्याने घातला, सर्वांनी घातल्यानंतर समजता येतो तो विंचू. मलाही माहीत होतं, पण मग कसं आहे, मीच कसं सांगू की तो विंचू आहे. म्हणजे सर्वांची परिस्थिती अशी कंडिशन आहे. म्हणून ते म्हणतात की लोकाला तो चंदनाचा वास येऊ का नको येऊ, पण एकाला आला की सर्वाला आलं, नाही आलं तर मग ती नाराज होईल ना. इतक्या लांबून कुठून आणलं चंदन आणि डायरेक्ट म्हणता वास नाही येत. त्याच्यापेक्षा समाधानासाठी असायचं. पण परमेश्वराचं तसं नाही आहे. परमेश्वराचं कसं आहे, चंदन ते सुशीलता, सुगंध ते स्थानी सहनशीलता, सौजन्य प्रीतिमंत. सौजन्य पाहिजे, एकमेकाची प्रीती पाहिजे. प्रीतिमंत होती तो चंदन नव्हे, तो अधिकारीची योग्यता अधिकार्याशीची नये. ते कापा ना ते ईश्वरे अधिकारला असे. तेच जर अधिकरण करील तर त्यासारखी तोही होईल. तेच अशा प्रकारचं तो करेल तर अधिकरणासारखं त्यालाही ते होईल. अशा प्रकारचा आचारपर अर्थ हा दृष्टांत अन्वयकाराने या ठिकाणी लावला चंदनाचा. पुढचा दृष्टांत आहे शरणांगताचा. शरणांगत म्हणजे नतमस्तक होणे. माणसाचं सर्व संपलं की माणूस काय जातो, तो माणसाला जाईन, बाईला जाईन आणि कोणाला जाईन, तेव्हा तो काय होतो, शरणांगती पत्करतो. शरणांगती पत्करतो म्हणजे साष्टांग. आता तू म्हणशील ते मी ऐकेल. तसं आपल्याला शरणांगती पत्करायची आहे, पण कोणाची, परमेश्वराची. परमेश्वराची शरणांगती पत्करायची आहे. म्हणून त्याचा लापणिक सांगतात, एका अनिष्ट निवृत्ती करती जैसा शरणांगताचा. एकाची अनिष्ट निवृत्ती करतात परमेश्वर, जसा शरणांगताचा. शरणांगताचा दृष्टांत आपण वाचणार आहे. कौनी एक शरणांगत असे तो मरणाभेन. शरणांगत कधी जातो की लोक सर्व त्रास द्यायला लागले की मग तो कोणत्या तरी मोठ्या माणसाच्या अधीन जातो. मरणाभेन, आता लोक मारतीलच आपल्याला, तर रायाशी शरण
गावातल्या चांगल्या श्रेष्ठ माणसाला अशा माणसाला पकडतो की बाकीचे लोक त्याच्याजवळ गेल्यानंतर आपलं काही करू शकणार नाही. रायाशी शरण रे रावो तयाशी पाठीशी घाली, त्याला काय देतो? अभय देतो. मरणाशी राखे, अभय दिल्यामुळं कोणाची ताकद नाही. परंतु तो राजा त्या शरणांगताला कधी राज्य नाही दे, राज्य देणार नाही. त्याला अभय दिलं, सर्व केलं, पण राज्य ने दे. राज्य ते पुत्राशीच दे. आपलं राज्य कोणाला देतो? पुत्राला, युवराजलाच देतो. युवराज तो नाही. युवराज कोण आहे? जो राजाचा आसनावर बसतो त्याला काय म्हणतात? युवराज. जसं युधिष्ठिर युवराज झालेला होता, दुर्योधन शेवट मरेपर्यंत युवराज झाला नाही. आणि जो युवराज झाला तोच काय होतो? पुढचा राजा होतो, असा नियम असतो. म्हणून अशा प्रकारचा तो युवराज, त्यालाच काय देतात? राज्य देतात पुत्राशी. तशा प्रकारचे परमेश्वर काय करतात? सकळ देवता मळ कर्मापासून जीवाला वेगळं करतात, पण राज्य जे आहे ते भक्तालाच देतात. ज्याला पूर्वभजन घडलं, ज्याला प्रेम जोडलं, त्यालाच परमेश्वर काय देतात? राज्य देतात. जो दुसरा आला त्यांनी प्रेम जोडलं नाही, त्याला शरणांगत आला तो, म्हणून त्याच्या सर्व कर्माचा मळाचा काय केला? नाश केला. परंतु त्याला आपला आनंद दिला आणि ब्रह्मस्वरूपाचा काय दिला? आनंद दिला. दुसरा आनंद हा दृष्टांत गोसावी नाथोबा प्रति पैठणी. हा दृष्टांत गोसावी नाथोबाला पैठण या गावाला सर्पधरणी निरपला. सर्प धरत असताना काय केलेला आहे? निरूपण केलेला आहे. शरणांगताचा दृष्टांत आहे. त्याची उत्तरार्ध 361 नंबरची लीळा आहे. किती नंबरची लीळा आहे? 361 उत्तरार्ध. मंडळिका करवी सर्प धरवणे निराकरणे. पैठणला स्वामी बसलेले आहेत आणि पैठणला स्वामी बसलेले असताना भिंतीच्या आड एक मोठा महाभुजंग सर्प डरकाऱ्या मारतो आहे. सर्प बी ओरडत असतो, तुम्ही आवाज ऐकला नाही माहीत नाही, पण मोठमोठा जो मोठा सर्प असतो तो भयानक काय करतो? डरकाळ्या मारतो. आता भट्टोबास होते, नाथोबा होते. स्वामी म्हणतात का रे कोण म्हणे वसो ओरडत असेल. वसो म्हणजे बैल, बैल ओरडत असेल म्हणे. स्वामी म्हणतात नाथो जाऊन पहा बरं. नाथो गेला आणि न सुद्धा पाहिला. हो, आपण एवढ्या सर्पाला कमीत कमी 150 फूट लांब पळून जातो आणि एवढा मोठा सर्प भयानक त्याचा आवाज ऐकला आणि नाथोबा 2 पावलं काय झाला? मागे आला, घाबरला. स्वामी म्हणतात काय नाथो? म्हणे बाबा एवढा मोठा सर्प आणि एवढा डरकाऱ्या सर्पाच्या आजच ऐकल्या, जीवनामध्ये एवढा सर्प मी बघितलाच नाही. स्वामी म्हणतात धरा ना मग त्याला. तुम्ही काय केलं असत? धरा ना त्याला. स्वामींची आज्ञा म्हणजे आज्ञा. हा धरायला जाणार. स्वामींनी सांगितलं आहे ते काम करावंच लागेल. तेवढाच स्वामी म्हणतात बस झाला तर या धरला. हा एक जन्म तुमचा येथं लेखी लागला. 7 जन्मापैकी 1 जन्म लेखी लागला आहे, तो हा सर्प धरण्याचा नाथोबाच. आपल्याला एकच जन्म मागतात देव, यांनी किती जन्म लेखी लावले? 7 जन्म लेखी लावले. आणि नक्कीच परमेश्वराच्या प्रेमाला तो पात्र होणारच आहे. असा तो नाथो. तेव्हा स्वामींनी हा शरणांगताचा दृष्टांत नाथोबाला निमित्त करून काय केलेला आहे? निरूपण केलेला आहे. याचा अन्वय आहे ज्ञानियास पाठीशी घालती. पाठिन्य आहे जे ब्रह्मस्वरूप आहे ते. ज्ञानियास अनिष्ट निवृत्ती करते. सर्व अनिष्टाची निवृत्ती करतात, मात्र प्राप्ती हे ब्रह्मस्वरूपाची देतात. अर्थ मागा दंडियाच्या दृष्टांती शरणांगत सांगितला. दंडियाचा दृष्टांत आला, तिथेही शरणांगत सांगितला, इथेही शरणांगत सांगितला.
तो साधनपर आणि प्रस्तुत वतनी जो शरणागत झाला तो साध्यपर। एवं तयाचा उपसंहार, त्या दृष्टांताचा उपसंहार म्हणजे शेवटचा अर्थ या दृष्टांतामध्ये काय केला स्वामींनी सांगितलं। कौनी एक शरणांगता स्थानी साधनी, जो अनुसरून चरित झाला, अनुसरण झालं चरित झाला तो, एवं साध्य स्वरूपाकारणे योग्य झाला तो ज्ञानिय। तो मरणाभेन, तो मरणाभेन, मरण ते कौना ना जीव स्वरूपीचे घरगत अज्ञान। मरण कोणाला नाही आहे, याला काय मरण आहे? मरण ते कोणतं? याला ना जीव स्वरूपीचं घरगत अज्ञान, हे त्याचं मरण आहे। असा एकही जीव नाही की तो देहामध्ये आल्यावर मरत, प्रत्येकाला मरण ठरलेलं आहे। जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोची तुमरशी। भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलेलं आहे, जातशी ध्रुव मृत्यू, जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याचा मृत्यूची तारीख लिखलेली, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म, आणि परत त्याचा मृत्यू परत लिहिलेला असतो। म्हणजे जन्म मृत्यू जीवाचा हा कर्माच्या नुसार काय आहे लिहिलेला आहे। जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थे, त्याच्याकरता तुम्ही विचार करा, अर्थाचा विचार करा अंतकरणामध्ये, आणि नत्वम शोची तुम्हाला, कोणी मेला त्याच्याबद्दल शोक मत करू, कारण जो मेला त्याचं कर्म तिथं संपलं। तो मेला म्हणजे त्यांनी देहाचा काय केला, त्याग केला, आणि तो दुसऱ्या देहामध्ये गेला। बाकी असं जन्म मृत्यू चालणारच आहे। म्हणून नत्वम शोची तुमरशी, कधी शोक करू नका। मेलेल्याचा शोक केला की त्या जीवाला काय होतं, दुःख होतं, असं स्वामी चक्रांनी या आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला सांगितलं। तसंच आमचे स्वामी इथं सांगतात की मरण हे कोणाला नाही, आणि याला मरण कोणतं आहे, अज्ञानाचं मरण आहे। त्या अज्ञान ब्रंदाची तुटी व्हावी ऐसे भेन, तर भय काय आहे ना, जो अज्ञान असे तो ईश्वरीचा आनंद न प्रभे। जरी अज्ञान असलं तर ईश्वरीचा आनंद त्याला येणार नाही। म्हणून तेने भय शरण रिगाला, परमेश्वराला शरण। मग रावो स्थानी उभयदृश्य अवतार, राजस्थानी काय उभयदृश्य, तयाशी म्हणजे ज्ञानी अशी, पाठीशी घाली म्हणजे मोक्षानुभूती देतात। ज्ञानियाला ब्रह्मीभूत करतात। मरणापासून राखे, मरण ते कवन पा ना, अनुभव ज्ञान देऊन त्याची अज्ञान बंधाची काय करतात, निवृत्ती करतात। पर राज्य निधी आपली अनुभूती रती त्याला देत नाही, समोरत्व त्याला देत नाही। राज्य ते पुत्राशीची दे, जसं त्या राजाने त्याला मरणापासून राखलं पण राज्य दिलं नाही, तसं परमेश्वराने याला काय केलं, मोक्षप्राप्ती दिली, परंतु राज्य ते पुत्राशी म्हणजे भक्तालाच देतो। अनुभव ज्ञान त्यालाच देतो। यदा कळी च्यूत होईल, बंधन लागेल असे येणे निराकरले, म्हणजे कदाकाळी तो खाली येईल आणि त्याला बंधन लागेल असं होणार नाही। सदा सर्वदा नित्य मुक्त परमेश्वर आहे, जीव बंधमुक्त आहे। तर हा जीवाला बंधातून परमेश्वराने काय केलं, मोकळं केलं, आणि ज्याला बंधातून मोकळं केलं त्याला परत बंधन लावायची कोणत्याही देवतेची ताकद नाही। ईश्वरीचे ते सकळही नित्य, परमेश्वराची प्रत्येक गोष्ट काय आहे, नित्य। परमेश्वराची जगात प्रत्येक गोष्ट कशी आहे, नित्य, ते नासत नाही। ईश्वराचं ज्ञान कधी नासत नाही, ईश्वराचं प्रेम कधी नासत नाही। ईश्वराच्या शक्ती आहेत, दया मया कृपा करुणा, ह्या कधीही नासत नाही। ह्या अशा प्रकारच्या नित्य आहे। म्हणून जीवाला सुद्धा काय केलं त्यांनी, आनंदामध्ये नित्य असं प्राप्ती करून दिली। दुसरा अर्थ सांगतात, कौनी एक शरणांगत, कौनी एक शरणांगत स्थानी अनुसरला, मरणाभेन
मरणाच्या भीतीने. म्हणजे काय? रिनाईत. रिनाईत म्हणजे कर्जबाजारी. कर्ज खूप घेतलं की लोक काय करतात? मारायला टपतात. विटंबिती, लोक त्याची विटंबना करतात. दंडिये मारिती, शत्रू त्याला काय करतात? मारतात. त्या भयाने तो राजाला काय करतो? शरण जातो. रावो स्थानी जीव उद्धरण व्यसनिया. राजास्थानी कोण आहे? जीव उद्धरण व्यसनिया. त्याशी शरण रिगालिया वचन वेगळा सर्वथा नव्हे. एवं मरणा भेन म्हणजे अविद्या, हेच मरण आहे. अविद्या हे काय? मरण आहे. हेच थोर मरण आहे. काजे सकळा ओकट्या गोमट्याची मूळ काय? अविद्या. सर्व आपण जे करतो हे अविद्येवर काय होतं? लागतं. आणि ते अविद्येचाच परमेश्वराने याचा काय केला? काटा. मुख्य द्वार धरल्या अवघे द्वारे धरले होती. तशा प्रकारचं या जीव स्वरूपाची मुख्य जी अविद्या, ज्याच्यावर एक कर्म आणि मळ लागतात, तेच परमेश्वराने काय केलं? धरून घेतली. अवघी मरणे तिच्या पोटी, त्या विद्येच्या पोटी सर्व मेली. रायाची शरण रिगाला म्हणजे पारंगत झाला. एवं साधनाची काय झाली? निवृत्ती झाली. अत्यंतिक मरणापासून राखला. अत्यंतिक मरणापासून. त्याला कधीच आयुष्यात आता मरण येणार, त्याला कधीच आयुष्यात दुःख येणार नाही. त्याला कधीच आयुष्यात शेतात जावं लागणार नाही. त्याला कधीच आयुष्यात मिस्त्रीचं काम करावं लागणार नाही. त्याला कधीच आयुष्यात इंजिनियर व्हावं लागणार नाही. त्याला कधीच आयुष्यात चौथी परीक्षा द्यावी लागणार नाही. एकदा प्राप्तीला गेला की सर्व परीक्षेचा काय झाला? अंत झाला. म्हणून ते म्हणतात की त्या पारंगत झाला. एवं साधनाची निवृत्ती करून अत्यंतिक मरणापासून परमेश्वराने त्याला रक्षण केलं. मग तो राव त्याला पाठीशी घाली. कौनाची वास पाहू नये. कोणती देवता त्याच्याकडे पाहू शकत नाही. ऐसा घातला. असा काय केला? त्याला हे केला, योग्य केला. साधी पाठी सद्ब्रह्माची प्राप्ती केली. असा शरणांगत पाठीशी घालून त्याचा थोर मान परमेश्वराने केला. राज्य दिलं नाही, पण त्याचं जीवनाचं काय केलं? भरून टाकलं. जसा तो कर्जबाजारी राजाला शरण गेल्यानंतर त्याला कायमचा त्या लोकांपासून त्यांनी काय केला? मुक्त करून टाकला. राजा नाही बनवला, परंतु त्याच्या मागची पिढा कायमची काय केली? नासून टाकली. तसं या जीवाची कर्म, अविद्या, मळ हे काय केलं? नासून टाकलं. आपलं पद नाही दिलं, पण ब्रह्मस्वरूपी त्याला काय केलं? पावन केलं. म्हणून बाबा परमेश्वराच्या दोन प्राप्त्या, मोक्षप्राप्ती आणि कैवल्यप्राप्ती. म्हणून आपण दररोज परमेश्वराला प्राप्ती मागत असताना मोक्ष मागायचा नाही. काय मागायचं? कैवल्य मागायचं, प्रेम मागायचं. तुमचं प्रेम द्या परमेश्वरा, तुमच्या चरणाजवळ जागूया, तुमची समर्थत्वाचे मूर्ती आम्हाला शेवटपर्यंत दिसू द्या, असंच मागायचं परमेश्वराला. आचारपर अर्थ आहे. कौनी एक शरणांगत असतानी, कौनी एक शरणांगत आहे, त्या स्थानी दाशीचे दृष्टांते कोरडा. दाशीच्या दृष्टांताप्रमाणे कोरडा अनुसरला आहे, पण कोरडा आहे. कोरडा आहे म्हणजे ज्याच्या अंतकरणात ओलावा नाही. मरणा भेन म्हणजे संसाराचे नित्रशे. रायाशी म्हणजे अधिकरणाशी. रायाशी म्हणजे कोणाला? अधिकरणाला तो काय करतो? शरण रिकतो. त्याची संग जवळीक करी, त्या अधिकरणाच्या जवळ राहतो, त्याची सेवा करतो, त्याचे दास्य करतो. तो पाठीशी घाली म्हणजे शास्त्र सांगून त्याला उभयविधी आचरतो. त्याला शास्त्र सांगतो, मग त्याला उभयविधी, नित्यविधी, निमित्तविधी काय करतो? आचरवतो, शिकवतो. मरणाची राखे, कर्मराठीच्या प्रत्येक दुःखापासून काय करतो? राखतो. यातायात चुकवोनी पुन संबंधाशी पात्र करी. पुन संबंधाला काय करतो? पात्र करतो. पण राज्यनेदी म्हणजे प्रेम होय ऐशी निर्वेद नुपजवी. प्रेम होईन अशी क्रिया तो काही अधिकरण करत नाही, कारण हा कोर्ट आहे.
याला बाकीचं करतो पण प्रेम होईल अशी क्रिया करत नाही, कारण याचा गुण काय आहे? कोरडा. का जे ओला जीविताचा अधिकार या नाही, ओला गुणाचा तो पुरुष नाही आहे, म्हणून राज्य ते पुत्राशीची जे म्हणजे जो ओला संस्कारी आहे त्यालाच परमेश्वर प्रेम देतात, सांगतात. मग प्रेम होय ऐशी एखादी अटक क्रिया कोरड्याशी घडवते. कधी कधी काय करतात की कोरड्या जीवाला त्याचा अधिकार वाढवून प्रेमाची क्रिया काय करतात? घडवतात आणि पुत्रस्थानीची बोली आणि त्या पुत्राच्या स्थानाची त्याला योग्यता देतात. अधिकरण कधी कधी अधिकरण ही सुद्धा त्याला कोरड्या गुणापासून अशी प्रेम उपायाची क्रिया घडून परमेश्वराच्या प्रेमाला पुत्रत्वाचं सौख्य काय करतात? प्राप्त करून देतात. अशा प्रकारचा हा शरणागताच्या दृष्टांतातून आपण काय करायचं आहे की आपण सुद्धा इतके दृष्टांत ऐकत आलो. त्या दृष्टांतामध्ये 2 दृष्टांत बाकी आहे, पण उपसंहार शरणागताचा हात जोडून नतमस्तक होऊन दररोज परमेश्वराला काय करायचं? आपण शरणागत जायचं, शरण जायचं, त्या परमेश्वराचे चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, प्रसादाचं वंदन करायचं, स्थानाचं वंदन करायचं, विशेषाचं वंदन करायचं. अशाशिवाय आपली गती चांगली होणार नाही. आपण जर हे केलं नाही, शरणागत झालो नाही, तर आपल्याला या परमेश्वराशिवाय या जगात राखणारा दुसरा कोणताही नाही. अशा प्रकारचे 3 दृष्टांत या ठिकाणी संपलेले आहे. आपण आता प्रश्न घेणार आहे. रामकृष्ण नेमाळे. हां, रामकृष्ण नेमाळे. श्रीकृष्ण भगवंतांनी एकाच वेळी अर्जुनाला विराट स्वरूप, संजयला चतुर्भुज, उद्धवाला कैवल्याचे स्वरूप दाखविले. मग 18 दिवसानंतर उत्तंग ऋषीला विराट स्वरूपात का दाखविले? इति महाभारताचं उदाहरण. हा प्रश्न महाभारतातला आहे. आता उत्तुंग ऋषी काही माझ्या माहीत नाही, पुराण वाचल्यानंतर मी याचा अर्थ सांगू शकतो. परंतु अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, हे वेगळ्या वेळेत दाखवलं. उद्धव देवाला कैवल्य परब्रह्म दाखवलं, हे वेगळ्या वेळेत दाखवलं, प्रेम झालं तेव्हा. आणि संजयाला चतुर्भुज देखे हे वेगळ्या वेळेत दाखवलं. धृतराष्ट्राला युद्धाची जाणीव व्हावी, आपल्या मुलांचा वध कसा होतो हे ऐकण्यासाठी संजयाला काय दिलं? चतुर्भुज दर्शन दिलं. संतोष वानखेडे काय म्हणतात? स्वामी शांताबाई सांना म्हणतात, बाई तुम्ही ओले पडदणी महिनाभर बोरी बाबळी शिंपवावी, आम्ही तुमचे 7 जन्म हाताचे अन्न पाणी घेऊन म्हणजे काय ते सांगावे. शांताबाईसाला स्वामी चक्रांनी ओले कपडे करून बोरी बाबळी शिंपवायला सांगितलेल्या होत्या. किती दिवस? 7 दिवस. महिनाभर का? बर. मग बोरी बाबळी शिंपवल्या. हां, 7 जन्म त्याचे काय झाले? 7 जन्माचे जे दुर्घट कर्म आहे ते परमेश्वरांना नासून टाकले या विधीच्या माध्यमातून. अडथळेरूप अयोग्यता तिची दूर केली. पुढं हाताचे अन्न पाणी घेऊन म्हणजे काय? हाताचे अन्न पाणी म्हणजे हातावरच अन्न घ्यायचं, हातावरच पाणी प्यायचं आणि अशा प्रकारच्या बोरी बाबळी तुम्ही शिंपवायच्या. म्हणजे 7 जन्माचं तुमचे दुर्घट कर्म आहे ते कर्म आम्ही नाचून टाकू. दिगंबर नेमाळे बोला. क्षेत्रखाज येथे मातंगाला दोन्ही देवाचा पूर्वभजन घडले, मग त्या मातंगाला प्रेम प्राप्ती झाली असेल का? आता याच्यात शंकाच नाही. मातंगाला हे आहेत रुद्धपूरचं चरित्र. क्षेत्रखाज प्रसादवस्थान आजही मानतात. या क्षेत्रखाजची लीळा आहेत. शेतातले सर्व हिरवे पदार्थ द्रोणामध्ये भरून ठेवायचा तो मातंग. काही द्रोणामध्ये पाणी ठेवायचा. गोविंद प्रभू यायचे आणि ते तुरीचे छोले
हरभऱ्याचे छोले, अमुक छोले, गव्हाच्या ओंब्या हे खायचे, उसाचे पेरकंडे हे खायचे आणि अर्धवट तिथं सोडायचे, पाणी प्यायचे, अर्ध निघून जायचे. त्यानंतर आमचे स्वामी चक्रधर यायचे आणि स्वामी चक्रधर त्या गोविंद प्रभुवाचा उष्टा प्रसाद खायचे. त्यानंतर मातांग यायचा आणि मातांग दोन्ही अवताराचा तो उष्टिष्ट प्रसाद खायचा. त्याला प्रेम होईल का हा शंकाच नाही. हे विचारायचा प्रश्न नाही, त्याला पूर्वभजनच झालं. हो, त्याला काय झालं, उभयदृश्य अवताराच्या नंतर तो उष्ट खातो आहे आणि उभयदृश्य अवतार त्याचं स्वीकार करत आहे. पूर्वभजनाची क्रिया त्याला झाली, प्रेमच होईल. दुसरा प्रश्न, श्रुती धोणे. श्रुती धोणे. भट्टोबास 6 महिने श्री प्रभू बाबांच्या सन्निधी राहिले. त्यामुळे स्वामींनी त्यांना अप्रोक्ष दिले. अप्रोक्ष दिले नाही, पण अप्रोक्षाची झील बांधली म्हणजे काय? हा, नागदेव आचार्य स्वामींच्या सन्निधानी 3.5 वर्ष राहिले. चरित्राच्या दृष्टीतून 4 महिने राहते तर त्यांना काय होतं, 4 वर्ष जर राहते तर त्यांना अप्रोक्ष ज्ञान झालं असतं. 6 महिने अंतराय दिला स्वामींनी. 6 महिने अंतराय दिला. याचं कारण अप्रोक्षाचं ज्ञान स्वामींनी त्यांना दिलं नाही. अप्रोक्ष ज्ञान जर दिलं असतं तर नागदेव आचार्याला मोक्षालाच जावं लागलं असतं. कारण दुसरं ज्ञान झालं की लाईन बदलली की त्याच लाईननी शेवटपर्यंत जावं लागतं. फक्त शाब्दज्ञानच असं एक आहे की इथं लाईन चेंज करता येते. जशी 12वीची परीक्षा आहे, 12वीच्या परीक्षेमध्ये लाईन बदलवता येते. पण 12वी पास झाल्यानंतर जी लाईन पकडली तर दुसऱ्या लाईनला जाणं कठीण असतं, जाऊ शकत नाही. तशा प्रकारचं त्याला प्रेम झालं नसतं. आणि अपरोक्ष ज्ञानाची झीन बांधल्या गेली म्हणजे काय झालं की अपरोक्ष ज्ञानाचं योग्यत्व त्याच्या ठिकाणी आलेलं होतं. अपरोक्ष ज्ञानाचं झीन त्यांना होते म्हणजे कुठं काय झालं हे त्यांना दिसत होतं. अशा प्रकारची झिन्न त्याला बांधली, पण ज्ञानाचं दातृत्व केलं नाही. चंद्रकला पाटील. चक्रधर स्वामींनी माहूरला जाणे नाही सांगितले आहे, ते योग्य की अयोग्य आणि का? हा, माहूरला जाणे सांगितले ते योग्य का अयोग्य, आता हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. पण स्वामींचं एक सूत्र मला माहीत आहे, मातापुरा कोल्हापुरा नवतावे ते स्वाभिमानी असताना साधकाशी विघ्न करते. जो साधक अनुसरलेला परिवर्त आहे त्याला स्वामी चक्राने सांगितलं की माहूरला तुम्ही काही जाऊ नका. तिथल्या देवता आहे, ती देवतेचं सामर्थ्य जाज्वल्य आहे आणि ते तुमच्या परीला काय करतील, विघातक करतील आणि तुमच्या परीचा त्या ठिकाणी नाश होईल. म्हणून तिथं जायचं नाही. परंतु हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं की आपण कसं आहे. वासनिक असला तर त्यांनी विचारून जावं असं काहीतरी त्या आहे त्या टीकेमध्ये. परंतु जो अनुसरलेला आहे, जो परीवर आहे, अस्थिपरी आचरतो, त्यांनी मुळीच जायचं नाही. संतोष वानखेडे. नित्य नरक कशामुळे होतात? परमेश्वराचं विश्रांत चैतन्य जेथं होय तिथं हनन घडल्या नित्य नरक होते. विश्रांत चैतन्य म्हणजे परमेश्वराचं मूर्ती, उभयदृश्य अवताराची मूर्ती ज्या देहामध्ये आहे, ज्या मायापुरामध्ये आहे, त्या मायापुराचं हनन घडलं की नित्य नरक होतात. रामकृष्ण नेमाळे. बेलापूर येथे महादाईसांनी वज्रीची लीळा आठवत देह ठेवला, मग तिला देहाच्या पालटी अप्रोक्ष ज्ञान झाले असेल का की पुनःसंबंध? हा, यांचा प्रश्न आहे. महादाईसांनी वज्रीची लीळा आठवत बेलापूरला नाही देह ठेवला, चुकीचं आहे. महादाईसाचा देहा नवगावला संपलेला आहे. भट्टोबास तिथं जवळ गेलेले आहे. भट्टोबासांनी विचारलं, रुपई तुला देव आठवतो का? तो म्हणे आठवतो. म्हणे कसा आठवतो? म्हणून तिने वज्रीची लीळा जशीची तशी नागदेव आचार्याला काय केली म्हणून दाखवली. आणि नागदेव आचार्य म्हणतात, रुपई आजपर्यंत देव आठवला तर फक्त तूच. असा नागदेव आचार्याच्या मुखातून अशास्त्रीय न निघेगा असा वर दिलेला स्वामी चक्रांनी त्या नागदेवांनी त्या रुपईला वर दिला. आणि तिला अपरोक्ष ज्ञान कशाला होईन हो, तिला निश्चितपणे अपरोक्षाचं पुनःसंबंधी
चौकळकेचं प्रेम होईल आणि प्रेम होऊन परमेश्वर तिला आपल्या कैवल्य स्वरूपी प्राप्ती करतील. दुसरा आहे दिगंबर नेमाडे. दिगंबर नेमाडे. निळवट्ट भांडारेकर यांना 16 वर्षे स्वामीचे सन्निधान लाभले, मग त्यांना कोणती गती मिळाली असेल? आता भांडारेकाराचं दर्शनासरते ज्ञात आपतत्व ऐशी प्रतिती अवधारली. भांडारेकाराचं न सुद्धा स्वामींच्या दर्शनानेच तो जर स्वामींच्या मागे जातो आहे. आपल्याला प्रत्यक्ष स्वामी बी आले म्हणतील थांबा तुम्ही बाजूला, आमचं जरा रिकामपणी 2-4 लग्न करायचे आहे, नंतर तुम्ही बोला. पण त्याला नुसतं सांगितलं की भट्टो मागील फांकी पहा, आणि मागच्या फांकीवर पाहिलं आणि त्याला मागचं सर्व आठवलं आणि त्यांनी सर्व सोडून स्वामींच्या मागे गेला, तर त्याला काय नाही होणार, तो प्रेमच होणार आहे. नक्कीच तो प्रेमाला गेला, कैवल्य प्राप्तीला गेला. दंडवत.